नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत अतिशय झटकीपट होणारी रेसिपी, जी मुलांना तुम्ही घाईघाईमध्ये सकाळी टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता। तसेच आपल्याला पोहे किंवा उपमा खाऊन जर कंटाळा आला असेल तर आपण ही रेसिपी करू शकतो नाश्त्यासाठी। आता इथे मी एक छोटी वाटी भरून रवा घेतलेला आहे। आता हा रवा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। छान त्यात थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि मिक्सरमध्ये तो फिरवून घ्यायचा आहे आपल्याला। आणि अशा पद्धतीने आपण मिक्सरमध्ये त्याला बारीक करून घेतलेला आहे। अतिशय मऊ असा आपला हा रवा झालेला आहे। आता यामध्ये मी मीठ ॲड करून घेतलेले आहे आणि मग ते चांगलं फिरवून घेतलेलं आहे। आता मी त्यात थोडंसं अजून पाणी ॲड केलेलं आहे आणि ते बॅटर जे आहे ते अतिशय पाणी असं तयार केलेलं आहे मी। तर आपल्याला घट्ट करायचं नाही आहे, तर पाणी करायचं आहे। पाणी केल्यामुळे आपण जे रेसिपी करणार आहोत ती अतिशय अशी मऊ लुसलुशीत तयार होणार आहे आपली, म्हणून त्यात छान पाणी ॲड करायचं आहे आपल्याला। आता इथे तुम्ही बघू शकता की आपलं जे लिक्विड बॅटर आहे ते छान तयार झालेलं आहे। आता ते आपल्याला 10 मिनटं असेच राहू द्यायचे आहे। आता इकडे आपण शेंगदाण्याची चटणी तयार करून घेऊया। त्यासाठी आपण शेंगदाणे चांगले भाजून घेऊया। आता इथे आपले शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहेत। त्यानंतर मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या पण छान भाजून घेत आहे। त्या पण आपल्या चांगल्या भाजून झालेल्या आहेत आता मिरच्या। आता इथे आपण शेंगदाण्याचे साल काढून घेतलेले आहे आणि आता ते मिक्सरमध्ये टाकलेले आहे। त्यानंतर आपण 2 मिरच्या भाजलेल्या होत्या, त्या पण मिक्सरमध्ये टाकलेल्या आहे भांड्यामध्ये आणि 3-4 लसणाचे काप टाकलेले आहेत। आणि त्यात थोडी आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। धुवून स्वच्छ केलेली कोथिंबीर मी त्यात टाकलेली आहे। त्यानंतर चवीनुसार आपल्याला त्यात थोडे मीठ टाकायचे आहे आणि थोडंसं आपल्याला मिक्सरमध्ये पाणी टाकायचे आहे त्या भांड्यामध्ये आणि आता ते आपण मिक्सरला फिरवून घेऊया। अशा प्रकारे आपली ही शेंगदाण्याची चटणी छान तयार झालेली आहे। आता इथे मी नॉनस्टिकचा पॅन गॅसवर ठेवलेला आहे। आता त्याला थोडं आपण छान तेल लावून घेऊया। असं सर्व बाजूंनी आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे त्या तव्याला। आता नॉनस्टिकचा तवा मीडियम असं गरम झाल्यानंतर आपल्याला जे आपण बॅटर तयार केलेलं आहे ते बॅटर चांगलं स्प्रेड करून घ्यायचं आहे आपल्या सर्व बाजूंनी। आता ते एकदम लिक्विडसारखं आहे, त्यामुळे आपल्याला ते छान पसरवून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की जे आपलं बॅटर आहे ते छान स्प्रेड करून घेतलेलं आहे मी पॅनवरती। आता किती सुंदर असा जाळीदार आपला हा डोसा तयार झालेला आहे। एकदम छान जाळी त्याला पडलेली आहे। आता हे करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती हाय ठेवायची नाही आहे किंवा एकदम मीडियम पण ठेवायची नाही आहे, तर ती आपल्याला लो ठेवायची आहे। म्हणजेच आपला हा जो डोसा आहे तो खालून लाल होणार नाही किंवा जळणार पण नाही। अतिशय छान असा आपला डोसा तयार होईल। डोसा आपण स्प्रेड केल्यानंतर त्याला थोडा वेळ आपल्याला होऊ द्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला त्याला काढून घ्यायचे आहे। असा घडी करून मग त्याला काढून घ्यायचे आपल्याला। इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला डोसा तयार झालेला आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की मी 3 डोसे तुम्हाला करून दाखवलेले आहेत। अतिशय झटकीपट होणारी रेसिपी आहे। याला रवा भिजत टाकायची गरज नसते। मिक्सरमध्ये आपण रवा बारीक केला की आपल्याला लगेच झटकीपट डोसे करता येतात। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। ह्या चॅनलवरती बटाटे आणि रव्याच्या पापडांची रेसिपी टाकलेली आहे, ती तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून बघू शकता। थँक्यू।